नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 5वीच्या वर्गामध्ये 6वं चॅप्टर सुरू केलेलं आहे, अँगल्स म्हणजेच कोन. आता हा जो कोन आहे त्याच्यामध्ये आपण मागच्या तासाला उदाहरण संग्रह 24 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 24 घेतलेला होता. आता ह्या तासाला आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे कोनमापक किंवा कोनमापकाची ओळख. आता कोनमापक किंवा कोनमापकाची ओळख जर म्हटले की त्याला आपण इंट्रोडक्शन ऑफ प्रोट्रॅक्टर, इंग्लिशमध्ये त्याला प्रोट्रॅक्टर असं म्हणतात. तर हा जो प्रोट्रॅक्टर आहे याचे इंट्रोडक्शन घेणार आहोत. तर बघा, इथे मी तुम्हाला प्रोट्रॅक्टर दाखवलेला आहे, कोनमापक दाखवलेला आहे. हा जो प्रोट्रॅक्टर किंवा ज्याला आपण कोनमापक असं म्हणतो हे आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध असतो. आपल्याकडे जी कंपास पेटी असते त्याच्यामध्ये हा असतोच. कोन मोजण्यासाठी म्हणून त्याचा वापर केला जातो. तर त्याची मी तुम्हाला ओळख करून देणार आहे. बघा, तर हा जो प्रोट्रॅक्टर आहे, कोनमापक आहे, इथे बघा इथून सुरुवात होते 0, 10, 20, 30 करत 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 180, म्हणजे इथून शून्यापासून सुरुवात होते तर 180 पर्यंत इथे येते, बरोबर ना. इथे सुद्धा तसंच आहे, 0, 10, 20, 30 करत 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 180 पर्यंत येते. मग इथे शून्याने सुरुवात होते आणि इथे 180 पर्यंत येते. इथे शून्याने सुरुवात होते आणि 180 पर्यंत येते. मग बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण नेमकं मोजायचं कोणत्या साईडला. तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की कसं मोजायचं आणि काय करायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. आता इथे बघा, इथे सरळ उभी रेषा आहे, ती काय आहे 90 अंश, 90 डिग्री. ही सरळ उभी रेषा आहे आणि एक आडवी रेषा आहे. अशा पद्धतीच्या दोन रेषा आहेत. त्या दोन रेषांचा वापर करून आपल्याला कोन मोजायचा असतो. तर बघूया कोन नेमका मोजायचा कसा तो. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही कोन दाखवतो आहे आणि ते आपण कशा पद्धतीने मोजणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो. चला सुरुवात करू आपण. बघा, इथे मी एक कोन काढलेला आहे. आपण कोनमापकाच्या सहाय्याने तो मोजूया. बघा, इथे मी कोन ठेवलेला आहे, कोनमापक ठेवलेला आहे. बघा, तुम्हाला मागे म्हटलं त्या पद्धतीने ही जी अशी आडवी रेषा आहे, ही दिसते तुम्हाला, ही आडवी रेषा आहे, ती बरोबर आपण जो कोन काढलेला आहे त्याची जी रेषा आहे आपण काढलेली त्याच्यावरती कोनमापकाची आडवी रेषा बरोबर ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने ठेवायची आहेत. आणि उभी जी रेषा आहे, ही उभी रेषा आहे, ती बरोबर शिरोबिंदूवरती ठेवायची आहे. शिरोबिंदू म्हणजे काय ते आपल्याला माहिती आहे. आपण आताच बघितलं, वर्टेक्स म्हणजे बिंदू, म्हणजेच हा जो बिंदू आहे ह्या बिंदूवरती उभी रेषा ठेवायची आहे. बघा, पुन्हा मी ठेवलं. ही जी आडवी रेषा आहे ती आडवी रेषा मी काढलेली ही आडवी रेषा आहे. तुम्हाला दिसावं म्हणून लाल रंगात काढलेली आहे, लाल पेनने काढलेले आहे. त्या आडव्या रेषेवरती कोनमापकाची म्हणजे प्रोट्रॅक्टरची ही आडवी रेषा आहे ती इथे ठेवलेली आहे. उभी रेषा आहे ती बरोबर शिरोबिंदूवरती ठेवलेली आहे. ही उभी रेषा शिरोबिंदूवरती म्हणजे वर्टेक्सवरती आपण ती ठेवलेली आहे. आणि मग मोजायची. आता इथे बघा, इथे शिरोबिंदू इथे आहे, बरोबर ना. हा शिरोबिंदू इथे आहे, इथे आपण उभी रेषा ठेवलेली आहे. मग इथे जर उभी रेषा ठेवलेली असेल तर इकडनं मोजायचं. म्हणजे ही जी रेषा आहे, आपण कोनमापकाची प्रोट्रॅक्टरची उभी रेषा जर इथे ठेवलं तर इकडनं मोजायचं. आलं लक्षात. इथे ठेवलं तर इकडनं मोजायचं, कारण की इकडनं आपण मोजू शकत नाही, कारण की इकडे बाहेरचा भाग आहे, इकडे काहीच शिल्लक नाही. आहे ते आपलं कोणतं आहे ह्या साईडला आहे. मग इथे जर रेषा ठेवली तर इकडे मोजायचं आहे. आणि समजा इकडे जर असलं तर इकडनं मोजायचं आहे. ते सांगतो तुम्हाला, सध्या लक्षात घ्या. इथे जर ठेवलं तर इकडनं मोजायचं आहे. बघा, बघा, आता मी म्हटलं त्या पद्धतीने बरोबर उभी रेषा जी आहे ती इथे शिरोबिंदूवरती आलेली आहे आणि आडवी रेषा आहे ती मी काढलेल्या आडव्या रेषेवरती बरोबर ठेवलेली आहे. मग आता आपण इथे ठेवलेले आहे तर मग इकडनं मोजणार. इथे ठेवलं मग ह्या साईडने मोजणार. मग इथे ठेवलं मग इकडने मोजणार, म्हणजे इकडनं शून्यापासून सुरुवात करणार. 0, 10, 20, 30, 40, 50, 60 किती आले आपले 60. काही विद्यार्थी 180, 170 असे करतात. नाहीत, शून्यापासून सुरुवात होईल. इथे ठेवलं तर मग इकडनं 0 होतं. मग इथे ठेवलेलं आहे. मग आपण ह्या साईडला 0, 10, 20, 30, 40, 50, 60 झालेले आहे, 60 डिग्री.
मग ह्याचं जे माप आहे ते किती आहे, इथे लिहिणार किती, 60 डिग्री, बरोबर ना, 60 अंश आले. आता आपण काय करूया, त्याच्या बाजू आहेत म्हणजेच त्याचे साईड्स आहेत ते वाढवून घेऊया. बघा आता कोन जो आहे तो वाढलेला आहे, मोठा झालेला आहे, दिसतो ना मोठा झालेला. हां, बरेचसे विद्यार्थी म्हणतील की आता तो खूप मोठा झालेला आहे, परंतु ते तसं नसतं. आता पुन्हा एकदा कोन मोजा. बघा बरोबर, आडव्या रेषेवरती ही आडवी रेषा आहे, त्याच्यावरती आपण कोन मापक आहे त्याची आडवी रेषा ठेवलेली आहे. उभी जी रेषा आहे ती बरोबर हा शिरोबिंदू आहे तिथे ठेवलेली आहे आणि आपण आता ते मोजत आहोत. बघा पुन्हा इथे ठेवलेला आहे शिरोबिंदूवर, मग इकडनं मोजणार 0, 10, 20, 30, 40, 50, 60. किती आलेले आहे, 60च आलेले आहे, 60 अंश. त्या छोटासारखा दिसत होतं तेव्हासुद्धा 60 अंश होतं. ही जी बाजू आहे, ही जी साईड आहे ती वाढवली तरीसुद्धा 60च अंश राहतं. म्हणजे थोडक्यात ह्या ज्या बाजू आहेत त्या कितीही वाढवा, कितीही मोठा करा, कोन बदलत नाही. का बदलत नाही, कारण की कोन जो आहे तो इथे आहे, इथेच आहे ना कोन. ह्या कोपऱ्यामध्ये तो कोन आहे, इथे कोन म्हणजे कोपरा, कोपरा जो आहे तो आहेच. कोपरा बदलणार का, नाही, कोपरा तोच आहे, तो बदलत नाही. त्याच्यामुळे तो 60च अंश असेल. ही रेषा आहे ती तुम्ही कितीही वाढवा, कितीही पुढे न्या, ही रेषा कितीही पुढे न्या, काहीही बदल होणार नाही. त्या ज्या साईड्स आहेत, त्या बाजू आहेत, ते कितीही वाढवल्या तरी काही बदलणार नाही. हा जो कोन म्हणजे कोपरा आहे तोच राहतो, आहे तिथेच राहतो, म्हणून त्याचं मापसुद्धा आहे तेच राहणार आहे. तर ह्या पद्धतीने आपण हे बघितलेलं आहे. आणखी एक तुम्हाला दुसरं दाखवतो. दुसरा मी कोन काढतो आता. बघा मी दुसरा अँगल काढलेला आहे, दुसरा कोन काढलेला आहे. आता आपण काय करणार, तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या शिरोबिंदूवरती काय येणार, कोन मापक जो आहे त्याच्या ह्या शिरोबिंदूवरती जो कोन मापक आहे त्याची ही जी उभी रेषा आहे ती येणार, बरोबर ही अशी, बरोबर. आणि ही जी आडवी रेषा आहे, ही आडवी रेषा आहे ती कोन मापक म्हणजे प्रोट्रॅक्टरची आडवी रेषा बरोबर त्याच्यावरती येणार. अशा पद्धतीने आपण ठेवलेलं आहे, ठेवलंय. आता हे शिरोबिंदू आहे, ह्या शिरोबिंदूवरती बरोबर उभी रेषा आपण इथे ठेवली. मग इथे शिरोबिंदू आहे, मग कुठून मोजणार, इकडनं. शिरोबिंदू असेल त्याच्याबरोबर दुसऱ्या साईडने मोजायचं आहे. ही जी बाजू आहे, ही बाजू आहे, त्याला हा इकडचा एक बिंदू आहे आणि हा इकडचा बिंदू आहे. मग ह्या बिंदूवरती जर आपण उभी रेषा ठेवली तर ह्या बिंदूकडून मोजायचं आहे. बघा इथे आपण उभी रेषा ठेवलेली आहे, म्हटलं त्या पद्धतीने रचना करून घेतलेली आहे. मग ह्या बिंदूवरती ठेवलेलं आहे, मग इकडनं मोजणार, म्हणजे थोडक्यात इकडनं 0, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 101 and 110 and 120 म्हणजे 120 आलं. म्हणजे याचं माप किती आहे, किती येणार ह्याचं माप, 120, 120. आता म्हटलं त्या पद्धतीने इथे जसे आपण साईड वाढवली आहे तशी ह्याची सुद्धा अशी साईड खूप वाढवून घेतो मी. आता हा अँगल बदलेल का, कोन बदलेल का, आता म्हटलं तसं कोपरा हा जो कोन आहे, हा अँगल आहे, हा तिथल्या तिथे राहतो, तो काही बदलत नाही. ह्या रेषा वाढल्या तरी तो आहे तिथेच आहे, तो बदलणार नाही. म्हणून हे कितीही मोठं दिसत असलं तरी अँगल कितीचा आहे, हा जो अँगल आहे तो 120 अंशांचा आहे, तो तसाच राहणार आहे, तो बदलणार नाही. ठीक आहे. तर हे अँगल कशी काढायचे आणि कसे मोजायचे ते आपण बघितलेलं आहे. त्याला आपण कोन मापन किंवा मेजरमेंट ऑफ अँगल्स असं म्हणतो, ते आपण इथे बघितलेलं आहे. आता त्याच्यावर आधारित उदाहरण संग्रह 25 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 25 आपण घेणार आहोत. सुरुवात करूया आपण.
बघा आपल्याला पुस्तकातूनच मोजायला सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे पुस्तकच मी घेतलेलं आहे. बघा खालील कोन मोजा व त्यांची मापे कोनाखाली लिहा. म्हणजे मेजर द अँगल्स अँड राईट द मेजरमेंट बिलो इन द बॉक्सेस. म्हणजे खाली जे बॉक्स दिलेले आहे त्याच्यामध्ये लिहायचं आहे. आता मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत. तर इथे बघा ही कोनमापकाची प्रोटेक्टरची आडवी रेषा आहे. ही जी आडवी रेषा आहे ती काय करणार आहोत आपण. ही जी आडवी रेषा आहे त्याच्यावरती ठेवणार आणि ही जी उभी रेषा आहे ती इथे शिरोबिंदूच्या इथे ठेवणार आहोत. ह्या पद्धतीने बघा ठेवली आपण व्यवस्थित, अशी व्यवस्थित ठेवून द्यायची आहे. आता इथे हा एक शिरोबिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे. मग ह्या बिंदूवरती ठेवलं तर मग कुठून मोजणार, ह्या साईडने मोजणार. बघा तर इथे ठेवलेले आहे. मग इकडनं मोजणार. मग इकडनं शून्यापासून 0पासून सुरुवात करणार. 0, 10, 20, 30, 40, 40 किती येतं हे 40, 40 येतं. मग इथे तुम्ही किती लिहिणार, 40, 40 लिहिणार. मग तुम्ही त्या ठिकाणी 40 लिहायचं आहे. मी इथे पुस्तकात लिहत नाही, तुम्ही मोजायचं आणि नंतर लिहायचं. तर हे 40 आलेले आहे, 40 डिग्री. आता तसंच दुसरा जो आहे त्याच पद्धतीने ठेवणार. आता तुम्ही म्हणाले हे कसं ठेवायचं, तर ठेवू शकतो. बघा ही जी आडवी रेषा आहे ती बरोबर ह्या रेषेवरती येईल किंवा इथे ठेवली तरीसुद्धा चालेल, कुठेही ठेवली तरी चालेल. ह्या रेषेवरती ठेवणार आणि उभी रेषा आहे ही उभी 90 डिग्रीवर 90 अंशावर आलेली ही उभी रेषा आहे ती बरोबर ह्या शिरोबिंदूच्या इथे ठेवणार. आता हा कोनमापक आपल्याला असा पकडावा लागेल. बरोबर. आता ही उभी रेषा आहे ती इथे ह्या ठिकाणी अशी घेतलेली आहे. तर बघा रेषेवरती रेषा आलेली आहे. इथे शिरोबिंदू आहे तिथे हा 90 अंश 90 डिग्रीवरती जाणारी रेषा आहे ती इथे आपण घेतलेली आहे ही अशा पद्धतीने. आता इथे शिरोबिंदू आहे आणि दुसरा बिंदू ह्या ठिकाणी आहे. इथे शिरोबिंदू इथे आहे, दुसरा बिंदू ह्या ठिकाणी आहे. मग इकडनं मोजणार. बघा इकडनं 0पासून सुरू करणार. 0, 10, 20 असं करत करत हा इथे आलेला आहे. बरोबर. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110 ह्या पद्धतीने हा साधारणतः हा 110 आलेला आहे. मग आणि ह्या रेषा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 117 117. आता पुढचं आहे. आता त्याच पद्धतीने आपण करणार. ही जी आहे आडवी रेषा आहे, आडवी रेषा आहे ती बरोबर ह्याच्यावरती ठेवणार आणि हा शिरोबिंदू आहे त्याच्यावरती ही उभी रेषा 90 अंशाच्या इथे येणारी उभी रेषा ठेवणार. तसं करतो मी इथे. बघा आता काय झालेलं आहे, आडवी रेषा इथे आलेली आहे, उभी रेषा इथे आलेली आहे आणि ती बरोबर 90 वरतीच आलेली आहे. म्हणजे हा काय आहे 90 अंश 90 डिग्री. आता हे मोजायचं आहे आपल्याला. हे सुद्धा तसंच करणार आहे. ही जी आडवी रेषा आहे ती आडवी रेषा आपण ह्या रेषेवरती ठेवणार. इथे ठेवली तरी चालेल. ही आडवी रेषा आहे ती ह्या रेषेवरती ठेवणार आणि उभी ही 90 वरती जाणारी रेषा आहे ती कुठे ह्या शिरोबिंदूच्या इथे ठेवणार. म्हणजे बघा आता आपल्याला असं करावं लागेल. ह्या पद्धतीने ही उभी रेषा आहे इथे शिरोबिंदूवर आपल्याला ठेवायची आहे. बघा आपण इथे ठेवलेले आहे. आता ही शिरोबिंदू इथे आहे, दुसरा बिंदू इथे आहे. म्हणजे हा शिरोबिंदू आहे, दुसरं टोक इथे आहे. मग इकडनं मोजणार. बघा हा वर्टेक्स शिरोबिंदू आहे, दुसरं टोक इकडनं आहे. मग इकडनं 0पासून सुरुवात करणार. ही आपली रेषा इथे आहे, ही इथे. बघा इथपर्यंत 0 म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि ही इथे रेषा आहे ती बरोबर इथे 5 वर जाते. बरोबर इथे मध्ये 5, 80 आणि 5, 85. म्हणजे काय होते हे 85, 85 अंश 85 डिग्री. ह्या पद्धतीने ही जी आहेत कोन आहेत ते मोजायचं आहेत, त्याची मापं लिहायची आहेत. तरी मी तुम्हाला इथे पुस्तकातूनच मोजायला सांगितलेली होती म्हणून पुस्तकातूनच मोजून दाखवलेली आहेत. हा जो उदाहरण संग्रह 25 हा जो आहे तो आपण इथे बघितलेला आहे. हे जे उदाहरण संग्रह आहेत, प्रॉब्लेम सेट आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत
आणि अभ्यास करायचे आहेत. ह्या तासाला आपण इथेच थांबूया. पुढच्या तासाला पुढचा अभ्यास घेऊ. धन्यवाद.